अगे तू नाही तुला नाही तुला नाही अगे तू नाही तुला नाही अगे तू नाही तुला नाही कोण म्हणतो तुला विडी तूच मला गे लाटण्या इडी म्हणतो याड लागले मग इडी झाली का इडी झाली मला याड लागले कुणाच तुला काय करायचं आज म्हणशील कोणाचं उद्या म्हणशील कोणा संघ परवा म्हणशील कवा कुठं कशाला याच्यासाठी घरदार सोडून इथं आलाय वे मला कोणाचं की याड लागा ना का नाही काय आता त्याचं म्हणल्यावर त्याचं ना सांग ना त्याचं कोणाचं एवढ्या माणसात सांगायला मला किती टेन्शन येते कुठ्यांचं टेन्शन घेऊ सांग मला का नाही त्याचं म्हणल्यावर त्याचं कोणाचं सांग ना कसं सांग तुला काय लईच मला कसं तरी मत नाही मला का नाही स्पीकरवाल्या सांग ना मला कुछ कुछ होत आहे ना बाबा पण मला का नाही त्याचं याड लागलं त्याचं कुणाचं यांना बी याड लागले तुला बी याड लागले मला बी याड लागले त्याचं कुणाचं तीन तोडाचा 6 हाताचा 2 पायाचा आता ओळख तीन तोडाचा 6 हाताचा 2 पायाचा तोच माझा नारायणपूरचा दत्तोबा त्यानं मला फसावले त्यानं मला याड लावले हो त्यानंच याड लावले नंतर मी काय काय सोडलंय सगळं सोडलंय काय सोडलंय सगळं सोडलंय त्याचं याड लागल्यावर काय शिल्लकच राहत नाही सुटली प्रपंचाची ती हवानाशी विसरिले स्वस्वरूपाचे लागले पिशे मी सद्गुरु घरची वेडी धडपाणी वेडी ग माका माका तोंडावर करू बघताय या रांडामिली एखाद्याचं वकोण पाड त्याला गे शी कसं खाताय मपली मी कशी बी खाईल तुमच्या का पोटात केळं कालवायला लागल्यात वर्धाऱ्यातली बारकी बारकी पोरं म्हणतात ये मी तुझ्या पातल्यात चिकरान देते का देऊन टाक सगळ्यांना प्रसाद तुम्ही नाही मला खाऊ देणार देऊन टाक पोरांनो तुम्ही नाही मला खाऊ देणार करते ती फुकाट आलंय भाई मपली मी कशी बी खाईल झाला कर्माचा मातेरा सोडून दिला शे व्रतारा सांडली मी माझ्या 5 पोरा मी सद्गुरु घरची वेडी पाणी
मंडळा पुणे आपले हार्दिक स्वागत. वॉर्निंग प्रोडक्ट सुप्रीम यांची खुश खबर. पुढे आज वेळामध्ये ग्रामपंचायत सावरदरे येथे भूकंपाची दाट शक्यता. बरं झालं तुम्ही सगळी वाड्या येऊन बसलाय. किती मागचं म्हातारा की किती चेकाळले. काय म्हणते? मला म्हणते यमे आपण दोघं लव्ह मॅरेज करू. मोठं मोठं मंत्री मला बघून कटून मिळलं. तू नादाला रे लाटण्या. बच्चा झूठ बोले गव्वा काटे कस काय पाटील बरं आहे का लागा मीठ मीठ बोलायला. गेल्याची नागी निघाल कोंबडी पळाली तगडी त्याला विस्वाल करते पप्पी दे पारूला धनगर वाड्याचा घुसला आला बाबूराव सुख झाले होतात. लय भारी गातीस तू. माझ्या माग लागलाय नुसतं वाजाच डप्पडांग टप्पडांग. मस्तानी मला लगा तो मला बी येतोय होय. मला चहा बरोबर दिसताय नाही होय. तरी तुम्हाला कवा बी पाऊस का पडायला लागला. वाटळ केलं तुम्ही तर. जानीच्या आगीची मशाल हाती आले मी औसाच्या मुलाची चिमण्या उड शोध कुठ 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 शोध कुठ. दिसला गवाई दिसला दिसला गवाई दिसला येऊन तोंडात माझ्या तुम्हाला नाही बसा बोंबलत. कुठली कर्माची तुटली कर्माची साखळी हिंडू लागले हळूहळी आता मला कोणा करी मी सद्गुरु घरची वेडी. अरे येड्यानो मी काय एकटी चिडी वय तुम्ही सगळी चिडी. कुशाला घरदारा सोडली. गणेश जयंती होऊन गेली महाप्रसाद होऊन गेला. एवढं मोठं बंगलं सोडलं ना मला बघत वड्यावर थांबला. तुम्ही तरी काही लिहिशी नाही होय. अरे वेड्यांनो खरं तर हेच वेळ लागावं. आपण आपले पण विसरणे वेडे आपण आपले पण विसरावं. मी तू मनाची बोलून व्हावी एक भगवंतमय व्हावं हे खरं वेड आहे. हे खरं वेड आहे. पण तुला या बाह्य सोंगाचं वेड लागल्यामुळं तुम्ही आतापर्यंत कसं तरी थांबलाय. पण असं बाह्य सोंगाने वेड होता अंतरंगांच्या प्रेमाचं वेड लागून घ्यावं. वेड लागावं वेड व्हावं. कुणासारखं वेड लागावं. माझ्या गवळणीसारखं वेड लागावं. अरे माझ्या गवळणी वेड्या व्हायच्या. कधी वेड्या व्हायच्या. नुसती कृष्णाची मधुर बासरी ऐकली तरी त्या गवळणी वेड्या व्हायच्या. किती गवळणी वेड्या व्हायच्या. हरिणे माझे हरिले चित्त भारवित्त विसरिले आता कैशी जाऊ घरा नोहे घरा लौकिक. इतक्या गवळणी कृष्णासाठी वेड्या व्हायच्या. कृष्णमय व्हायच्या. तुकोबराने तर हनुमंतरायला विचारावं काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुभटा. हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत
कृष्णासाठी वेड्या व्हायच्या, कृष्णबाई व्हायच्या, तशाच निघायच्या आणि सापडे ते रस्त्याने म्हणायच्या, अरे कन्हैया तेरे मनसी के नादे दीवानी बनी, मनसी के नादे दीवानी, तेरे मनसी के नादे दीवानी बनी, तेरे मनसी के नादे दीवानी बनी। आंखों में कुमकुम कानों में काजल, आंखों में कुमकुम कानों में काजल, आंखों में कुमकुम कानों में काजल, आंखों में कुमकुम कानों में काजल। लपटने लगी डोली पे साड़ी लपटने लगी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी। गाँव का बचड़ा बैठो को छोड़ा, गाँव का बच्चा बैठों को छोड़ा, गाईचा वासरू म्हशीला सोडलं, गाईचं वासरू मस्तीला सोडलं, अरे बैलों की धार निकलने लगी, बैलों की धार निकलने लगी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी। हाथों में पैदल पाँवों में कंगन, 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 आंखों पे मिश्री लगाने लगी, नाकों पे बिसरी लगाने लगी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी। मेरा कहे प्रभु की धारणा कर, मिया कहे प्रभु मेरा नागर, मेरा कहे प्रभु की धारणा कर, मिया कहे प्रभु मेरा नागर, चरना कमल के मैदान से ये चला कमल बदासी बनी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, दीवानी बनी, दीवानी बनी। इतकं जीवन व्हावं, इतकं वेड लागावं, इतकं वेड व्हावं की तुकोबराय सांगतात, देव पहावयासे गेलो, तेथे देवाची होळी ठेवो, तेथे देवाची होणी ठेवलं अशी आपली अवस्था व्हावी. पण आपली अवस्था अशी होती, देव पहावयासे गेलो, नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो, ही आपली अवस्था. अरे अवस्था या अवस्थाच हवी, अवस्था या अवस्थाच हव्या. त्यावेळेला म्हणू, आता कैचे घरदार नाही उरला मिठूपणाचा भार, रूप भरले चराचर सद्गुरुनाथ पदी झाले स्थिर, मारिली बुडी मी सद्गुरु घरची वेडी, नवे धडफाडी. आणि मग त्याच वेळेला म्हणू, त्याच वेळेला म्हणू की देवा गणपती बाप्पा, देवा गजानना, देवा तुझी सेवा करता करता थकले रे थकले देवा. वय झाला तर गुडघे साथ देना देवा, नाही तुझ्या आरतीला येऊ शकत देवा, नाही तुझ्या भजनाला येऊ शकत देवा, नाही तुझ्या गणेश जयंतीला येऊ शकत देवा. थकले रे थकले तुझी वाट बघून. देवा गणपती बाप्पा, तूच माझ्या जवळ येशील का रे देवा, आणि अश्रून भरले डोळ्याने मात्र दर्शन देशील का रे देवा. थकले रे थकले तुझी वाट बघून. अशी ती थकलेली गवळण श्रीकृष्णाला उद्देशून म्हणते, पण ज्यांना कोणाला एक हात नाही त्याला का हाताची किंमत विचारा, ज्यांना कोणाला एक पाय नाही तर का पायाची किंमत विचारा, ज्यांना कोणाला एक डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, आणि जशी ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. एखाद्या लहानशा जर बाळाला विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं, का तुला काय त्याचं घेणं देणं नाही, पोरगा अपचूक सांगून जाईल, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई विना भिकाच्या लहानशा जर बाळाला विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं, तो मुलगा फक्त एवढंच सांगेल, महिला मंडळ पुरुष मंडळ बाळ गोपाळ आबाळ वृद्ध एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित आहात. आतापर्यंत तुम्ही किती कार्यक्रम पाहिला, किती कार्यक्रम ऐकला हे मला माहीत नाही. आतापर्यंत तुम्ही किती कार्यक्रम पाहिला, किती कार्यक्रम ऐकला हे मला माहीत नाही. पण हे गाणं सर्व लक्ष देऊन ऐकायचं आहे. आणि गाणं जर आवडलं,
गाणं जर आवडलं, ज्या सुंदर कलाकाराने सुंदर रचना केली त्या कलाकारासाठी तुमची एक टाळी द्यायला मात्र विसरू नका. काय म्हणतो तो कलाकार? अरे की विलवाण्या बाळाच्या आई वाचून वाट वळते, मग की विलवाण्या बाळाच्या आई वाचून वाट वळते, खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते, ज्याला आई नाही त्याला कळते. बेटा अगर गुंडा हो या मवाली, माँ तो अपने आंचल में छुपा लेती है. अरे माँ तो भिखारी हो या वो तवायब, पर माँ तो माँ होती है. माँ तो माँ होती है. मला त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, सर्व संपुडी फक्त राहते आई तुझेच नाते, आई तुझेच नाते. अरे जिस्म होता है मगर जिस्म पर जान नहीं होती, उस बच्चे को कौन गले लगाए जिसकी माँ नहीं होती, जिसकी माँ नहीं होती. असत्य आई नसलेलं बाळ, असत्य आई नसलेल्या लेकरू रडत रडत देवघरात गेलं. देवाऱ्यात मेलेल्या आईचा फोटो होता, जुन्या काळातली गोष्ट आहे. देवाऱ्यात मेलेल्या आईचा फोटो होता, मेलेल्या आईचा फोटो बाजूला काढला, हृदयाला कवटाळला आणि भगवंताला विचारला, भगवंता की मैंने सुना ही तू दयाळू. अरे देवा, अरे देवा, मी असं ऐकलंय तू दयाळू आहे. बऱ्याच जणाला बरंच काय दिलं रे देवा. देवा प्रल्हाद करता स्तंभातून पकड झाला, उपमन्यू करता दुधर वाटीसाठी शिर्याचा सागर दिला. अरे ज्या वेळेस तुझ्या पोटात द्रौपदीनं कुठल्याही गोष्टीचा न विचार करता आपला भरदरी शालू फाडला आणि त्यातली एक चिंधी काढून तुझ्या बोटाला बांधतर देवा, लाखो वस्त्र द्रौपदीला पुरवली. भगवंता मला अडस्थान नको, भगवंता मला शिर्याचा सागर नको, भगवंता मला दुधाची वाटी नको, भगवंता फक्त मला माझी आई दे. म्हणतो कवी सांगतो, और कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, और कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती, लेकिन माँ नहीं मिलती. मग जाई बापाजी जेव्हा मोठा झाला, जाई बापाजी जेव्हा मोठा झाला, मोठा होऊन शिक्षण केलं, शिक्षण करून नोकरीला लागला, नोकरीला लागून पैसा कमवला, पैसा कमवून बंगला बांधला. त्या बंगल्यात तुला तुझ्या म्हाताऱ्या आई बापाची लाज वाटत असेल, आग लागो तुझ्या बंगल्याला. गणपती बापाची शपथ घेऊन सांगल, गणपती बापाची शपथ घेऊन सांगल, जी अवलाद आपल्या माय बापाला सांभाळणार नाही त्यांची अवलाद सुद्धा त्यांना सांभाळणार नाही. 1 लाख रुपयाचं कुत्र सांभाळा, कोतीला जोडे इशीच्या गाडीत फिरायला न्या, नाना प्रकारचं खायला घाला. लाख रुपयाचं कुत्र 1 दिवस चावल्याशिवाय राहणार नाही, लाख रुपयाचं कुत्र 1 दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. म्हातारा आई बापाला गोट्यात सांभाळा, फेकून भाकरवाडा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, ख्यातनाम गायक, महाराष्ट्राचे महागायक, लाडके गायक आदरणीय चंदन कांबळे गुरुजी आपल्या गीतातून आपल्या आईला कशा प्रकारे साथ घालतात ही छोटीशी झलक मी आपला पुढे सादर करत आहे. काय म्हणतो तो कलाकार? मग चुकलं तुझं बाळ आई, आई ग आई ग आई ग, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, अगं रडत धाई धाई ग, ये ना माझे आई 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 ग, ये ना माझे आई, ये माझे आई ग, माझे आई ग, आई ग, माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना
गेली पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला आई पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला आई पडलो मी उन्हाला वासराला सोडून कुठं निघून गेली गाई गाग निघून गेली गाई ना माझी आई ग 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 माझ्या आई ग माझ्या आई ग आई ग माझे आई ग ना माझी 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 आई ग पोटी वागविला आता आता पळना तू नेत्राचा दिवा केला हाताचा पाळणा तुने द्राक्षा दिवा केला हाताचा पाळणा तुने द्राक्षा दिवा केला माझाचा गोळा तू ग पोटी वागविला आता पळना तू नेत्राचा दिवा केला हाताचा पाळणा तुने द्राक्षा दिवा केला हाताचा पाळणा तुने द्राक्षा दिवा केला अगाई विना माया माया आई विना माया साऱ्या जगामधी नाही गया विश्वामधी नाही ना माझी आई ग 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 माझ्या माझ्या आई ग माझ्या आई ग ना माझी 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 आई तुझ्या बाळासाठी तुझ्या बाळासाठी आई तुझ्या बाळासाठी तुझ्या बाळासाठी आई तुझ्या बाळासाठी एकदाच ये गाई तुझ्या बाळासाठी पैश्रमी गेलो तुझं रूप पाहण्यासाठी रूप पाहण्यासाठी आई रूप पाहण्यासाठी रूप पाहण्यासाठी आई रूप पाहण्यासाठी चंदन ते बाळ तुझ्या अंतरात राई ग अंतरात राई ना माझी आई ग ना माझी आई ग ना माझी आई ग ना माझी आई ग म्हणून जीवनात सगळं मिळेल फक्त मायबाप मिळणार नाही. ज्या आई वडिलांना हाडाचा काढा रक्ताचं पाणी करून तो मामाला वाढवलं त्या मायबापाला विसरू नका आणि विसरूच नका. यानंतर अजून एक शेवटचं पात्र होईल. तोपर्यंत कुणीही उठून जायचं नाही. जो कोणी उठून जाईल त्याला उद्या सकाळी चिकनगुनिया होईल. कोणीसुद्धा उठायचं नाही. आतापर्यंत शांततेचं सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. इथून पुढे द्यायला अशी अपेक्षा. एक शेवटची गवळण आणि शेवटचं भारुड. और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो.